एका लहानशा खेड्यामध्ये जन्म घेऊन मोठी स्वप्न पाहणारी एक मुलगी. तिच्या डोळ्यामध्ये भविष्याची चमक होती, पण त्या चमकेला समाजाच्या अंधाराने गिळून टाकलं. मित्रांनो, ही कथा आहे पूजा बोचरेची. वय वर्ष अवघं 22. दिसायला सुंदर, स्वभावाने शांत आणि मनाने खूप मोठी. परभणी जिल्ह्यामधील तुळजापूरसारख्या छोट्याशा गावामध्ये वाढलेली पूजा लहानपणापासूनच गरिबीशी झुंज देत शिकत होती. आई रेखा शेतामध्ये मोलमजुरी करायची. वडील गणेश ट्रक चालवायचे. परिस्थिती कठीण होती, पण स्वप्न तुटलेली नव्हती. पूजाने आपलं 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर नर्सिंगच्या कोर्सला ॲडमिशन घेतलं आणि स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचं स्वप्न पाहिलं. तिच्या मनामध्ये एकच इच्छा होती, एक प्रेमळ नवरा, छोटंसं घर आणि माणुसकीने वागवणारं सासर. तिला कधीही वाटलं नव्हतं हेच तिचं स्वप्न एक दिवस तिच्या मृत्यूचं कारण ठरेल. 3 डिसेंबर 2024 रोजी पूजाचं लग्न शेलवाडा येथील गजानन निर्वळ याच्याशी पार पडलं. थेट हुंड्याची मागणी कोणीही केली नाही, पण लग्नाआधीच फ्रीज, कपाट, टीव्ही, गॅस, पलंग अशा घरगुती वस्तूंची यादी माहेरकडे पाठवण्यात आली. गरीब असून देखील मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून बोचरे दाम्पत्याने जवळपास 3 लाख रुपयांचा खर्च केला. लग्न थाटामाटात झालं. लग्नानंतर पूजा पुण्यातील माळुंगी येथे तिच्या घरच्यांसोबत राहण्यासाठी म्हणून आली. सुरुवातीचे काही महिने सगळं काही ठीक चाललं होतं. गजानन कामावरती जायचा. घरात थोडासा रगडपणा असला तरीही पूजा तो सहन करायची आणि संसारामध्ये रमत होती. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. काही महिन्यातच घरातल्या वागणुकीत बदल दिसू लागला. गजाननने गाडी घेण्यासाठी माहेरवरून 50,000 रुपये आणण्याची मागणी केली. लग्नामध्ये आधीच कर्ज काढलेलं असल्यामुळे वडिलांनी नकार दिला आणि इथूनच पूजाच्या छळाला सुरुवात झाली. मानसिक आणि शारीरिक अत्याचार वाढू लागले. मारहाण, शिवीगाळ, जेवण न देणं, बाहेर जाण्यावरती बंदी घालण्यात आली. सासू सासरे आणि नणंद देखील तिला अपमानास्पद बोलू लागले. तुझं काही काम नाही, तुझे आई वडील भिकारी आहेत, आम्हाला काहीच मिळालं नाही, हे शब्द रोज तिच्या कानावरती पडत होते. पूजा मात्र आतून तुटत चालली होती, पण माहेरच्या लोकांशी फोनवरती मात्र हसून बोलायची. आई वडिलांना त्रास होऊ नये हीच तिची काळजी होती. गुढीपाडव्याच्या दिवशी पूजाने शेवटची आई वडिलांची भेट घेतली आणि त्या दिवशी तिने आपलं मन देखील मोकळं केलं. घरात होणाऱ्या छळाबद्दल सांगितलं. डोळ्यात पाणी होतं, पण आशा अजून जिवंत होती. आई वडिलांनी तिला समजावलं, संयम ठेव, सगळं काही ठीक होईल. त्यावेळी पूजा गरोदर होती. तिच्या पोटात एक नवीन जीव वाढत होता. त्या बाळासाठी तरी तिने जगायचं ठरवलं होतं, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. 27 एप्रिल 2025 रोजी सकाळी पूजाचा आईसोबत शेवटचा फोन झाला. ती शांत होती, हसत बोलली, आई, आपण संध्याकाळी पुन्हा बोलूया. पण संध्याकाळी फोनच आला नाही. त्याऐवजी एक काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली. पूजा गळफास लावलेल्या अवस्थेत मृत आढळली. बातमी ऐकताच आई वडील धावतच पुण्यातील माळुंगी पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले. त्यांनी हुंडा आणि छळाबद्दल सगळी काही माहिती पोलिसांना दिली. पण सुरुवातीला पोलिसांनी FIR नोंदवण्यास टाळाटाळ केली. रात्रच्या 11 वाजेपर्यंत बोचरे कुटुंब पोलीस ठाण्याबाहेर थांबून होतं. पूजाची आई रेखा ठामपणे सांगत होती, माझी मुलगी आत्महत्या करू शकत नाही. ती गरोदर होती, तिला जगायचं होतं. सकाळीच माझ्याशी बोलली. तिच्या आवाजामध्ये कसलीही निराशा नव्हती. ही आत्महत्या नसून एक खून आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट अजूनही मिळालेला नाही. तपास अधिकारी सुट्टीवरती असल्याचं सांगितलं जातंय. मित्रांनो, आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील केले होते. तर 26 मे रोजी खेड न्यायालयात सुनावणी देखील झाली. पूजाचं आयुष्य समाजासाठी आरसा आहे. शिक्षित, स्वप्न पाहणारी गरोदर महिला हुंडा आणि सासरच्या छळामुळे संपवली गेली आणि तिचा मृत्यू फक्त आत्महत्या म्हणून नोंदवला गेला. ना प्रशासन वेळेवरती जागं झालं, ना समाजाने मोठ्या आवाजात प्रश्न विचारले. आई वडील आजही न्यायासाठी झुंज देत आहेत, कारण त्यांच्या मुलीचं आयुष्य दोरीवरती झुलून संपणं त्यांना अजिबात मान्य नाही. ही घटना आपल्याला आठवण करून देते की हुंड्याविरोधी कायदे अजूनही अनेकदा कागदावरतीच राहतात. हुंडा फक्त मागण्यात नाही, तर तो देण्यात देखील शोषण दडलंय. पूजा आणि तिचं अजूनही न जन्माला आलेलं बाळ, दोघेही या क्रूर व्यवस्थेचे बळी ठरले. आजही एक आई
हाक हवेत घुमत आहे. काही नको, फक्त माझ्या पूजाला न्याय मिळवून द्या. या हाकेला उत्तर देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. स्त्रीला जेव्हा माणूस म्हणून नव्हे तर मालमत्ता म्हणून पाहिलं जातं, तेव्हा तिचं शिक्षण, तिची स्वप्न आणि तिच्या गर्भातला जीव देखील सुरक्षित राहत नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. आणि अशाच सत्य घटनांसाठी आणि समाजाला आरसा दाखवणाऱ्या नवीन कथांसाठी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबातच जाऊ नका. भेटूया एका नेक्स्ट कथेत.